आहात सगळे? माझं लग्न आहे आणि आज आहे सुनांचा दिवस. मी व्लॉगिंग करते, स्टील मी व्लॉगिंग करणार आहे माझ्या लग्नाची सुद्धा, कारण की वाय नॉट. जर मला करायची असेल आणि माझे सासू सासरे बोललेत की नाही व्लॉगिंग पाहिजेच, सो त्यांच्यासाठी मी व्लॉग करते. तर आज आहे सुनांचा दिवस आणि मेकअप आर्टिस्ट आलेल्या आहे तिथे. हाय हाय, तुझं नाव काय? माझं नाव दिशा थंके. ओके, सो आपण म्हणजे ह्या आल्या आहेत नागोठण्यावरून मानकोळ्याला, म्हणजेच अलिबागला. तर त्यांना भरपूर लांब पडला आणि हिने अजून आंघोळ नाही केली ही पोरगी. हा, आंघोळ नाही केली आहे. सकाळी 4 वाजता उठून अजूनपर्यंत ती फिरतेच आहे, तिने आंघोळ नाही केली आहे. आणि मी तुलाच दाखवणार आहे आता. जवळ आंघोळ नाही करणार नाही पोरगी, तेव्हा मी हिलाच दाखवणार आहे गाईज. आणि काल होती मेहंदी, तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट बघितलीच असेल. आणि हा, चला मग आता मेकअप करून घेऊया, कारण की उशीर झाला आणि बायका आल्यावर बोंबालतील ती वेगळी गोष्ट आहे. पण चला आता आपण मेकअप करून घेऊया. हो गाईज, आता मी फायनली रेडी होत आलेले आहे आणि आम्हाला चुडा सुद्धा भरायचा आहे आज. सो कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये जरा सांगा. पूर्ण लुक दाखवायचा बाकी आहे, तर मी दाखवेलच तुम्हाला पूर्ण लुक, आणि तेव्हा तुम्ही सांगा. पण आता मी कशी दिसते कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि आता हेअरस्टाईल चालू आहे, मेकअप झालेला आहे आमचा, थोडेसे टचअप्स बाकी आहेत, ते झाल्यानंतर कम्प्लीट होईल. सो चला मग आता आज भरपूर मजा येणार आहे. आज माझं केळवणसुद्धा आहे, ते पण तुम्हाला मी दाखवेलच. आत्याकडे आहे माझं आज केळवण, तर तुम्हाला दाखवेल कसं काय वगैरे ते. आणि मी एक मस्त फरमाईश केली होती तुम्हालाही, म्हणजे काहीतरी बघायला भेटेल की मी काय खाते आणि काय काय खाते ते. तर गाईज आता चून झालेला आहे दळून आणि मी झालेले आहे रेडी ना. आम्ही चाललोय फोटोग्राफरचे ते फोटो काढायला. आणि हा दादा माझा टी शर्ट घालून फिरतोयस, बघ बघ. तर गाईज चला आपण, माझं टी शर्ट येते माझं. तर मग चला आपण चाललोय आता घोर जंगलामध्ये तपस्या करण्यासाठी नाही, तपस्या केली. आता चाललोय आपण फोटो काढण्यासाठी. तुम्ही बघू शकता खाली रस्ता कसा आहे आणि मी चालते त्यामध्ये. तर मग चला, अभी कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है, शूटला होतं असं. रेडी 1 2 3 लुक. असं आता शूट कंप्लीट झालेलं आहे आणि मम्मी इथे. दादा विचारा माझा टी शर्ट घालून फिरतोय. मम्मी मागे लागेल की चुडा आपण करूया आता. चुडा भरलाच नाहीये हा, असंच आम्ही बांधलाय, ज्याच्याने समजेल की चुडा भरलाय, पण नाही भरलाय तो, फक्त शो साठी आम्ही घातलेला. तर आता आपण फायनली चुडा भरायला चाललो आहोत. ओके, काही प्रॉब्लेम्समुळे चुड्यावाली इथे नाही येणार आहे, आपल्याला तिकडे जायला लागणार आहे. सो चला मग. आणि दादा आमचे पप्पा बघा कमरावर हात देऊन फिरतात, पण कमरावर हात देऊन आता काढला पप्पांनी. पप्पांनी कमरेवरनं हात काढला. काय नाही बोलत आहे, कशा आहात असं. मग चला. आणि हा गाईज आपणच काम करतोय आपल्या फोटोग्राफर्स सोबत. आणि प्लीज तुमची इन्स्टा ID शेअर करा आमच्या फॅन्स सोबत. आमचा आहे SM फोटोग्राफी. ओके. आणि तू काय करतोस आता सध्या? तू शिकतोयस? ओके ओके, बिगनर आहे. ओके. आपण आता त्यांच्यासोबत 3 दिवस काम करणार आहोत. त्यांचे आउटपुट पण निघतील, ते तुम्हाला इंस्टाग्रामवर नक्कीच हँडलवर
बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून गाईज, आणि खूप काही तुम्हाला भेटणार आहे. आणि हा मी हे पार्टमध्ये टाकेल किंवा मग सुनाचा ब्लॉग, हळदीचा ब्लॉग आणि लग्नाचा ब्लॉग असं टाकेल, कारण की एकामध्ये सगळं येणार नाही आहे. आणि हे ब्लॉग पण लग्नानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर कधीतरी येतील, तेव्हा तुम्हाला दिसतीलच. आणि भरभरून तुम्ही प्रेम द्याल हे मला माहितीच आहे, कारण की ब्राईड टू बीला भरपूर प्रेम दिलं आहे तुम्ही. सो थँक्यू सो मच. तुम्ही ब्राईड टू बीच्या ब्लॉगला भरपूर प्रेम दिलं अँड असंच प्रेम देत राहा. हे माझे भाऊ 3 जण आणि काका, आणि लोक मला बोलतात मी मॉन्जुलिका दिसते. बोल ना अभि, बोल 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 ना अभि, बोल बोल बोल. हा क्यों अभि सॉरी क्यों? तर गाईज फायनली मी चुडा माझा बघू शकता तुम्ही, किती मस्त वाटतं ना. आणि आता मी चालेल झोपायला. मला खूप म्हणजे उद्या तर हळद आहे, तर उद्या तर भरपूर म्हणजे शोरशराबा असणार आणि झोपायला नाही भेटणार, काहीच नाही भेटणार आहे. तर मी आज झोपते आणि सकाळी म्हणजे संध्याकाळी केळवण आहे. सो केळवणाचं तुम्हाला मी सांगेलच. चला. सो गाईज आता झालेली आहे संध्याकाळ आणि आम्ही काय करतोय ते तुम्हाला दाखवतो. तर साखरपुड्याचा जो प्लॅटर होता त्याच्यातून आम्ही हा हळदीचा प्लॅटर बनवला आहे, तोडून वगैरे इथे बघू शकता. आणि इथे मेहनत करते पालवी, आणि आम्ही सगळे पण हेल्प करतोय तिला. आता बघू काय टर्नआउट होतंय ते तुम्हाला दाखवूच आम्ही, भरपूर काय काय. पण हा प्लॅटर आम्ही तोडून दुसरा प्लॅटर बनवला आहे. एंगेजमेंटचा प्लॅटर होता तो आम्ही हळदीचा प्लॅटर बनवलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आम्ही आलोय गाव फिरून म्हणजे आमचीच पाटलांची घरं घेतली फक्त. आणि सगळ्यांना म्हणजे आमच्या गावामध्ये अशी रीत आहे की मग दिसणार कशी, अरे हो, आमच्या गावामध्ये अशी रीत आहे की सगळ्यांच्या घरी जाऊन सांगायला लागतं की उद्या हळदीला आणि परवा लग्नाला यायचं करून. तर त्यामुळे आम्ही गेलो होतो 2 जणी आणि आता दमलोय. आता सगळ्याकडे बसून टाइमपास करत होती. टाइमपास म्हणजे बोलायला नाही भेटत ना, तर त्यामुळे मी बोलत होते आणि त्यांच्याशी. इकड तिकडचं खायला सांगत होती. वा, आणि मला पोट भरलेलं. तर मग चला आता केळवणाला जायचं, आपण आत्याकडे जाऊया आता. चला. हा बोल बोल ना, बोल बोल आता, बोल बोल घे, बोल बोल. ती माझ्या बंशीची पोर निश्चित सत्वच असतं मला, बाकी दुसरी काही कामा नाही तिला. हा थांब जरा दाखवू दे, सरक. बघितला कशी सतवतय. हो साईडला. तर इथं बनवलं आहे माझ्यासाठी पुऱ्या आणि काय बनवलं आहे सुनताई? चिकन बनवलं आहे. चिकन मच्छी फ्राय, केलवनचं जेवण आणि केलवनाचं ताट बोलते पाट इथे रेडी आहे. तुम्हाला दाखवते बघा, केलवनाचा पाट रेडी आहे. आणि त्या आत्या आहे जावई लागणार बोलवली बोलू. आता मी व्लॉग काढते. जावई पाहिजेच काय तुला? हा नुसता जावई येईल परवा दिवशी. परवा आमच्याशीच बोल, त्याचीच नादान नाही आपल्याकडे बघायची नाही. मी त्याच्या नादान नाही राहील. मी काय करीन माहितीये का, माझं केस बरोबर आहेत का, माझी साडी बरोबर आहे का, मी चांगली दिसतय का, माझी मुंडावली इतर तर नाही दिसत आहे, माझी मुंडावली अशी तर नाही राहिली, ती अशीच झाली, ती कशी झाली ते बघील ना. आत्या म्हणजे काढणार दृष्ट. तर त्या पहिला आपण केलवण करू. आणि आत्या भरवणार आहे मला. आत्या झाले 2 दिवस झाले भरवते, कारण की नेल्स लावलेलं तर मी जेवणार नाहीये. आणि तिकडे गेलो कुणाला भरवेल. हा बरोबर. तर मग चला, आपल्याला बनवला आहे ताईने चुलीवरचं मटण. ताई हे काढ, दाखवू दे. चुलीवरचं मटण, चिकन चुलीवर चिकन. आणि इथं फ्राय मच्छी केलेली आहे. आणि त्यानं काय शेंगा होता ना, शेंगा टाकल्या ना. आता शेंगा तर शिजायला लावल्या. ही आत्याची चूल. काय करतोस नक्की एवढे जोरात?
बघितलं आत्या थांब थांब जरा थांब. मावशी झालं पण 5 जणी 5 जणी होती नी. माझी मावशी आहे ती. आता तेल नको तेल नको तेल नको तेल नको सुकच लाव. सुकसला ते तेला नाही होते खाली नाही. आपली थाळी तयार आहे जिथे आहेत कोंबडीचे पाय. कोंबडीचे पाय खूप चांगले लागतात, तुम्ही एकदा ट्राय करू शकता, खूप भारी. आणि पुरी आहे, भात आहे आणि हा कुपा तळलेला आहे. कुपा मला खूप आवडतो, मोस्ट फेवरेट कुपा. आणि इथे माझ्या फरमाईशनुसार वालाच्या शेंगा न तुरीच्या शेंगा उकडलेल्या आहेत. तर मग चला जेवायला. आता आत्या मला भरवते, आत्या भरवणार आहे मला. आणि आता तशी पण मला 2 दिवस झालं भरवतच आहे, तर आता पण भरवते आत्या. चॉकलेट काय चॉकलेट वाली सोनपापडी चांगली वाटते, तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता. इट्स गुड. तोंडामध्ये टाकतानाच विरघळते ते. नारळाचं पण करा. नारळ. तर गाईज चला आता आम्ही एवढी सगळी चिल्ली पिल्ली आहेत माझ्यासोबत, बघू शकता. आणि हा आमचा फोटोग्राफर सिद्धू. तर मग चला आता तुम्हाला दाखवते पुढे. एवढं काय ब्लॉगिंग करता जमत नाहीये, म्हणजे टाइम नाही भेटत आहे, पण तुम्हाला मी तुमच्यासाठी ब्लॉगिंग करते की तुम्हाला पण म्हणजे तुम्हाला पण समजायला पाहिजे की मी काय फील करते आणि काय काय एन्जॉय करते ते. सो आता आम्ही आमच्या देवाऱ्यामध्ये पाया पडून आलो. आता आम्ही चाललोय बैरी देवाच्या मंदिरामध्ये. तर चला तुम्हाला दाखवते. मंदिर पण खूप छान आहे. आणि चला गाईज बघू शकता, मस्त बैरी देवाचं मंदिर आहे. हा ये मदीने मदीने. आणि ते पालवी दिवा लावते आणि बबलू आहे सोबत आणि नमा आहे आणि त्या आहेत नव्याना आराध्या. हाय हाय. तर मग चला. आणि अजून चिल्ले पिल्ले आलेले आहेत गावातले. आणि ते आज ती नाही आज ना सिद्धूचा कॅमेरा फोडणार आहे ती सगळी जण मिळून एक तरी. आमचं आता फोटोशूट चालू झालंय मध्येच, कारण की तिथे आम्हाला पोर्ट्रेट नाही भेटणार आहे, तर आम्ही इथेच काढतोय. सो गाईज तुमच्याही गावामध्ये अशी गीत असेल तर तुमचे पोर्ट्रेट काढून घ्या, कारण की नंतर काहीच चान्स नसतो पोर्ट्रेटचा. आणि आज सिद्धूचा कॅमेरा तुटणार. हॅलो असं वाटतंय नुसती त्याची कॅमेरा पडतच आहे. हॅलो वाकू नकोस जास्त. पाहिजे राज माझ्या नावाने तो बोमा मारलो तिकडे. बबलू नारळ देस, हार देस. मी घेऊन निघलेले फक्त 4-5 जण आणि आता किती जमा झालेत बघायचं. इथं मागे पब्लिक जमा झाली अर्धी. हे चिल्ले पिल्ले जास्त आले, ते पळत आहे जरा बिना चपलीचे पळत आहे. आणि पालवी आज पूर्ण रेड झाले, जास्त ब्लश झालाय. ब्लेंड कर जरा तो. छी ब्लेंड कर. आवडतो नाही ब्लश चांगला दिसतो तिच्यावर, पण तिने ब्लेंड नाही केलाय तो तसंच. तुझ्यासाठी मी घाई आलो तुझ्यासाठी. अच्छा माझ्यासाठी फॉमी. तर चला आता लास्ट मंदिर बाकी 2 ना, एक साईबाबांचं. म्हणजे आता 2 मंदिरं बाकी आहेत. सो गाईज चला. इथे बघा आमचा बॅनर लागलेला आहे, मी आत्ता बघितला बॅनर.
काय माझ्या दातालातलं ते काय चाललंय. सो मस्त वाटतंय बॅनर गाईज, बघू शकता तुम्ही. असाच बॅनर एक शिरवलीला लावलेला आहे, बघितला घेतलाय माझी बहिणीच कशी करते ना. आता शिरवलीला पण लावलेला आणि त्या पाठीजवळ पण लावलाय. सो चला आता आम्ही ब्लाऊज पण आता रिसीव्ह केलेला आहे. माझा पालवी गेलती रिसीव्ह करायला ब्लाऊज. आमच्या गावामध्ये तर इलेक्शन तुमच्या इथे पण असतील एक. आणि विषय काय माहिती आहे का की आमच्या इथे पाईपं वगैरे नळ वगैरे लावले आणि निवडायच्या अगोदर म्हणजे लोक काय करतात माहिती आहे, निवडायच्या अगोदर मस्त पाणी बिनी सोडलं सगळीकडे आणि त्याच्यानंतर निवडून आल्यानंतर सगळं बंद केलं आणि आता परत वोट मागायला आले. त्यांना घंट्याचा वोट देणार आहे आम्ही. हे काय व्हॉट इज दिस, काय चालू आहे? हे काय नारळ घेतलाय मी आणि आता देवाला पाया पडत आहे. 2-2 पिशव्या घेऊन चालतंय बघ. हे बघू बघा बघ. ए गोल्या, हे काय कोणता प्रकार आहे? गोले काय आहे यान काय आहे काय आहे? थांब यान काय आहे गोल्या? अरे बोलशील की बोल काय आहे? एक मिनिट बोल घे बोल काय आहे बोल. अरे बबल्या बोलायला सांग त्याला काय आहे ते. बोल नारळ बोल. नारळ काय नारळ बोल काय आहे बोल. काय नाही कोण काय बोलत बोल. बोल नारळ देवीकडे तोंड कर. भावी बस. इथं बस, इथं होय, इथं रुपाली बाई गेले लावायला. तर गाईज आता फायनली दुपार झालेलं आहे. आमचं शूट डन झालेलं आहे बघू शकता तुम्ही. आणि हळद जळते थोडीफार. आणि ते मम्मी बसले, आत्या बसले, काकी बसले आणि आत्या इथे मला भरवते. आत्या भरव. तर गाईज आता आम्ही करतोय उर्धामृत. इथे काका काकी बसलेले आहेत आणि हे उरत आहेत. उडदाची डाळ आहे आणि तांदूळ आहेत ते पिसायचे आहेत. सो चला तुम्हाला दाखवते. मला जास्त ब्लॉगिंग करायला भेटत नाही बट इट्स ओके. टेकवा तिच्या टेकवा.
आई देवा. तर गाईस थांबा कुठे चाललं आहेत. नेक्स्ट व्लॉग पुढे येतोयच पार्ट 2, कारण की खूप मोठा व्लॉग झाला होता त्यामुळे पार्टमध्ये डिवाईड केलेला आहे. नेक्स्ट व्लॉग जाऊन लवकर बघा, अपलोड झालेला आहे.